आज जो मीरा भाईंदरमध्ये मराठी माणसांचा जो मोर्चा निघणार होता, तर या मराठी माणसांच्या विरोधात असलेले सरकारने तो दाबण्यासाठी सन्माननीय आमचे पक्षाचे नेते अविनाश जाधव साहेब, तसेच मीरा भाईंदरचे शहराध्यक्ष संदीप राणे साहेब व इतर महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिकांना जी अटक केली आहे आणि हा मोर्चा दाबण्याचा जो प्रयत्न केला आहे त्याचा आम्ही आज इथे निषेध करीत आहेत। व तसेच आज या सरकारला आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक सांगू इच्छितो की आताच आमच्या राजसाहेबांनी सांगितले का जरी तुमची सत्ता ही विधानसभेत असेल तर रस्त्यावरची जी सत्ता आहे ती आमची आहे। तर एक महायुतीतले जो एक नेता काहीतरी बोलला, मग रस्त्यावरती तर तुम्ही गोट्या खेळा, ठीक आहे आम्ही गोट्या खेळू, पण तुम्ही त्या रस्त्याने जाताना जरा सांभाळून जा, कधीतरी आमच्या हातून गोट्या सुटतील आणि पुढचं तुमच्या काय फुटाई नको। हा इशारा आम्ही आज सर्व महाराष्ट्र सैनिक व शिवसैनिक घेत आहोत आणि या घटनेचा आम्ही निषेध करीत आहेत। और आप देखिए लगातार पुलिस यहाँ मौजूद है। आंदोलन सरकारचं करायचं काय? बघा कुणी कोणाला काही म्हणजे कुणी वागलेलं नाहीये, आणि पचवलेली नाहीये। महाराष्ट्राचा आपल्या घरात राहून आपल्याला आज मोर्चा करायला लागते, आपला हक्क बघायला लागते।
आम्हाला असं वाटायला लागलं आम्ही मीरा रोड मध्ये नाही आहोत, पाकिस्तानमध्ये आहोत, राजस्थानमध्ये. कारण की आमच्या भाषेवरती मुंबई आमची आहे, मुंबईची भाषा ही मराठी आहे. आम्ही कुठल्या भाषेला विरोध केला नव्हता, पण आमची भाषा तुम्ही शिकून घ्या हेच आमचं मागणं होतं. आणि आमच्या नेत्यांनी कुठला विरोध नव्हता केला. आमचं एवढंच मत आहे की महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार. मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, मराठी बोला.